सहज बांधावस का हो काहीतरी सापडणं वगैरे ते आले. बाकी ते इथला नीच राहता ना, दुसऱ्याला कमी लेखान करता. तुमले नाही माहित हो, 6 रुपयाने उपा दिले त्यांनी. कितला नीच धंदा आहे काढस तू राहायचं जाशील, मीच कुठायचा असो भाऊ म्हणशील पै म्हणू म्हणे महाराज तुमले इथलं बी समजत नाही. म्हणतं काय होय ना, अहो खाले रेंज ना प्रॉब्लेम आहे म्हणशील, वर बोलालू न हो भाऊ आई खाले सांगतात. अरे हो काका कसाल म्हणा म्हातारा माणूस ना जीवन हाल करा पार्वती मातेनं केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. पार्वती मातेचा पन्न होता की शंकर भगवंत योच पती मला पुढच्या जन्मात भेटले पाहिजे, तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. बरोबर आहे ना बहिणीस्वन? वा. मग मना तुमले प्रश्न आहे, जर पार्वती माताला वाटत होतं तोच नवरा भेटावा म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका, आठ बसेल बहिणीच माही कोणती कोणती बहिणीले वाटत आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे, वर बोट करा बहिणीस. हो सोनचिडी सोन अजिबात लबाड बोला नाही. मला माहिती प्रत्येक ना घरमा किडा राहतस, कोणी सांगा आठ मला कोणी शिकाळा नाही. तुम्ही कितला का बारी बरी बरी सांगत मन नवरा असा मन नवरा तसा. कारण समोरासमोर घरे होतात म्हणे. एक घरना नवरा बायकोशनी रोज भांडण होय आणि समोरला घरना नवरा बायको नेमन हसत खेळत राहत. हाऊ भाऊ विचार करे मी बायकोनं मन सारखं वागस तरी मन बायको दिनभर मग 3 दाव लोढा करस. हाऊ भाऊ बायकोन सांगे असं कसं वागत असेल म्हणे, यान बायको बी नाव बी हसतच राहस म्हणे. याना पण काहीतरी मंत्र शिकणं पडेल म्हणे. भाऊ आता आहे रे म्हणे काय, मी अख्खं बायकोनं ऐकस तरी मन बायको दिनभर मग 3 दाव भांडण करस. तू असं बायको सांगे कसं वागस रे, तू बिनतून बायको बी हसतच राहस. तो म्हणे दादा मना बी घरमा दांगडू शे पण मी जगानी पद्धत बदलाई टाकेल शे. म्हणे कसं रे, काही नाही म्हणे आमना घरमा जर दांगडो आहे ना मन बाहेर आणता रांता लाटणं वडी फेकस म्हणे. लागी गे ते ती हसस नाही लागणं ते मी हसस म्हणे, पण दांगडो ते प्रत्येक ना घरमा शेवा सांगानच नाही. कारण गलीमाई फिरो ना तो समजे जात बाबा, गलीमाई फिरो ना 100 गरेस माई एक आवाज निघस, 100 गरेस माई कमीत कमी 99 गरेस माई एक आवाज निघस. खानदानी म्हणतो राई राई नो दुसरी राती ना काही निघी जाती हो म्हणा बाप. मग आता माल सांगा बहिणी सोना हरतालिका का ब करती सो सोनचिडी सोन तुम्ही? हो हरतालिकावाल्या बहिणी सोन म्हणे मोठी भाऊ जाईये 2 दिनात लढाई व्हाल नवरा बायकोच नाही आम्ही जेमतेम आवरत त्यास ना दांगडू सांगी सौरी जेवाड. 3रा दिनल्या हरतालिका. मोठी भाऊजाई बोलाना बी हिंमत होत नाही. मायसारखी भाऊजाई काय बोलाना म्हणतं, मन चुलत भाऊजाई शे सक्की चुलत भाऊजाई ते ताट बीट गलीमाई जाई राहिनी म्हणतं वैंजी काय भाऊ म्हणे कोट चालणार म्हणे महादेव मंदिरवर. म्हणतं काय शे आज हाय आबा तुमले माहित नाही म्हणे हरतालिका शे नाव भाऊ. असं आहे का म्हणता उपास कोण करता रा प्रत्येक बाई दरच म्हणे. तो म्हणता कसांसाठी म्हणे तोच नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे. म्हणतं तू ते परून देईन सांग राही ना आठे भेटना वर नको भेटजो. माको त्यालेच मांगी राहिनी म्हणतं. मन भाऊ जाय म्हणे तसं नाही भाऊ म्हणे इथलं बिघडेल कुष्ट आहे म्हणे चांगलं ठोकी टाकी सुधारेल याको दुसरं कथ बदलावात बटन आईच पुढे मागे ठेवच म्हणे. आपल्या उपवासामध्ये आणि संतांच्या व्रतामध्ये जमीन और आसमान का जितना अंतर आहे ना तेवढा अंतर आहे. तुकोबरायांनी सांगितलं माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. पण तुम्हाला मला प्रश्न करावा वाटतोय बरं का. सांगताना सुद्धा तुकोबराय स्वतःचं नाही सांगत पूर्वजांचं सांगतात गुरुजी. हा माझ्या वडिलांची बोल नका माझ्या वडिलांची हो माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे म्हणतात. बोलू नका बोलू नका. आई बहिणी बी चक्कर मा पाठ दिलं तर माले सुधरीत राहील त्यांनी पोरशे का पोऱ्याशे. हा ते नेमकं उलटा असं शेती बहीण पोरे पोऱ्यान गद्दिकच मी पोरे आहे पोरणी गद्दिकच सत्यानाशे जता तता सत्यानाशे काय करी माणूस. माल जेवता जेवता काम पुट राहता ना एक दादाशी सांग म्हणे आहे पोरे म्हणे ओ भाऊ कोण म्हणेन पोरशे असं. हा
जर मी सांगा ना बाकी ना येडाय जाणं काय विचार राहणार जाणं हो, पण खरंच एखाद्याला मानून भगवंत असं सौंदर्य देऊन देतो. त्या दिदीला बघून मला इतका आनंद झाला हो. आणि असं नाही ती बहीण अशी डॅन्सर विषय ना, ती बहिणी जटर राहा मला एक बुका मा मुक्का बी कट टाकी. हा काय महाराज सोपं नाही ते, वर जात नाही एवढं वातावरण बनवणं एवढं सोपं नाहीये. आणि ताई तुम्हाला जर एवढा सपोर्ट असेल, तुमच्या मायबापानं तुम्हाला जर अशी परवानगी दिली असेल तर तुमच्या मायबापांना श्रीमंत मनाचं म्हणावं लागेल. कारण मायबापांच्या सपोर्ट शिवाय पुरी काहीच करू शकत नाही. हां, मायबापांचा सपोर्ट असला पाहिजे चांगल्या कामांना. चांगला कामले सपोर्ट करू बहिणी जुवान. हां, असं जर काम करत असेल ना पोरगी तर नक्की सपोर्ट करायला पाहिजे. बाकी नाही माया वय व पिंटी तताना रूम तुना मोबाईल काय कोकार ना दखव पिंटी मोबाईल ना सांगे कोक असतं ती. चांगला कामेच ना सपोर्ट करू. हां, चांगला कामेच ना सपोर्ट करू. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी जर ठरवलं असतं स्वतः ग्रंथ लिहितात ज्याला वेद म्हणलं जातं, ते तुकोबारायांचा अधिकार कमी असेल का, त्यांचं पुण्य कमी असेल का? पर स्वतःच सांगत नाही देवा, अरे माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक काय म्हणतात. पण खरं सांगू का, आता मला सांगायला आवडेल पूर्वजांची ठेव म्हणजे पूर्वजांची म्हणजे वडिलांची ठेव. हो, वडिलांची ठेव सांगतात, स्वतःच काही सांगत नाही. या विचार संतांचे म्हणून पूर्वजांबद्दल आस्था आदर प्रेम बरोबर आहे ना. नाही तर आपण आजच्या तरुणांना सांगतो तुकोबाराय स्वतःच्या बापाचं हो स्वाभिमानाने सांगता माझ्या पूर्वजांची माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे देवा. स्वतः स्वाभिमानानं सांगतायत तुकोबाराय. आत्ताचे तरुण जर 4-5 मित्रांमध्ये गप्पा मारत असतील अचानक जर बाप उन्हा ना तरी बापले सुद्धा सांगतात वा तुम्ही घर जा व घर जा खाबर बावड्या नाही रे आमना त्याला सुधरत नाही काय बी बोल पडत व घर वर. बाकी ना इथला 150 ना राहतं मंजुळी सुद्धा सांगतं महाराज काय सांगू तुमले गण करो असं वाटत, गण चांगलं करो असं वाटत, पण आमना म्हातारा चांगला नाही शे रे. आमना म्हातारा चांगला नाही शे, आमना म्हातारा येडा शे. बाकी ना ते बोलायला तोंड समायते ना आमना म्हाताराला अक्कल नाही असं बी सांगणार राहतस. भाऊ तून म्हाताराला खरंच अक्कल नशीन रे दादा. म्हणे कस काय महाराज तून म्हाताराला अक्कल राहते तुला कसाल जन्माला घालतात. बापात दोष काढणारी अवलाद जन्माला आली तर तुकोबरायच्या तिलात लावून सांगतात माझ्या वडिलांची मिरासी का देवा. हो, वडिलांबद्दल स्तुती करतायत. मला सांगायला आवडेल पण आता विषय असा आहे की टायमीचं पण किती वाजले हो आहे असं शे सरी घ्या टाईम. काय करी माणूस आता एकला माणूस काय करी हो. हा गाडी चालवता म्हणा मित्रांनी कॉलेजने पुरी जाई राहीन त्यात पुरी गर्दी होती ब्रेक काय दाबाय ना बाबा डायरेक्ट पुरीच न जायची गाडी घालली नाही. 1-2 पोर उपटाय की बाकी ना राग मध्ये खायला लागण्यात महाराजले डायरेक्ट मारान तयारी. आमने मैत्रिणीसले गाडी ठोक दिली बो असं. महाराज पुढे सांग हो बहिणी सोन मी काय मुद्दाम नाही ठोक म्हणे मी एकला गाडी चालाय राहणो मोटरसायकल एकला चालाय राहणो एकला काय करू म्हणे एक्सिलेटर दाबू काय करू म्हणे ब्रेक दाबू का काय करू म्हणे. सुधरत नाही माणूस कवय काय सांगू असं. तसं आता मला असं होई की तुम्हाला 9 ते 11 कीर्तन टायमिंग होता त्या 11 वाजे घ्यात पण मला आई बी याद ठेवू नाही की मी 10 मिनिटं लेट येईल. हां आपलं तत्व आहे आपण फुकट न कोणाला येतच नाही आणि कष्टानं सोडतच नाही. तुम्हाला अजिबात ठेवावं नाही मी विठ्ठल पण आता काय ना तुकोबार इथं सांगतायत माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. साधक भगवंतानं तुकोबारायांना सांगितलं तुकोबारे तुमच्या पूर्वजांनी काय केलं म्हणलं उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. मग आता बघा तुकोबारायांनी देवाला परिचय देताना सांगितलं देवा ऐक ना माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आणि जर का मी तुझ्याकडे मागणी मागितली आणि तू द्यायला कमी पडला तर यात माझी आबरू जाणार नाही. आबरू माझी जाणार नाही यात आबरू तुझी जाणार आहे. म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो लक्षपूर्वक ऐका. आता सप्ताह कमिटीवाले सप्ताह करतायत. सप्ताह कमिटीवाल्यांनी सप्ताह केलाय
जर तुम्ही पावती फाडायला जातात, पावती घ्यायची आणि अपेक्षा असते आप्पा तात्या नाना मोठा भाऊ कोणतरी आपले 51,000 1 लाखनी पावती देईन बुवा. मोठा बंगला आहे, पैसावाला माणूस आहे, 5-50 हजार लाख रुपये दी टाकीन, त्यांना भरोसावर या सप्ताह उभा कर देतच आणि जातच पावती लेवाले. साहेब आपलं सप्ताहाचं नियोजन आहे, पावती. साहेब इथला वजन मग सांगत पंक्तीमध्ये काय काय आहे, भंडारा मग काय काय बनवणं शे या सांगतं. काय नाही मसाले भात बीत असं छोटं मोठं करता. नाही नाही वजनात करा, काय लागलं तर मला सांगा. अरे जे करायचं ते करा, काय लागलं तर मला सांगा. म्हणे पावती ते फाडल्या करा 151. आत माल सांगा याने कितली विसरी म्हणती होई, आपले काय गाण ठेवणीशे का. हा एवढे पैसे आहेत ना, हा म्हणत असं 151 करा. समजा सप्ताह कमिटीवाले वाद करण्यापेक्षा 151 लईशनी येतच आणि चौकमा चांगला बी बसेल राहतस आणि वाईट बी बसेल राहतो. चौकमाना 2-4 टोल्या पुरुषनी हे सप्ताह कमिटीवाला विचारू काय रे दाद्या बंगलावर काय देणार पावती लेवाले. हा भो कितला देणार रे 151. आता या टिंगल करणारच नाही ऐका नंतर. आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, टिंगल करणारा जर टिंगल करेल तर इज्जत कोणाची जाईल, पैसा देणाऱ्याची का घेणाऱ्याची. देणाऱ्याची बरोबर आहे ना, देणाऱ्याची. तसंच तुकोबाराय सांगतात, मी तुझ्या दारात आल्या त्यानंतर तू जर का मला काय दिलं नाही, मी खाली हाताकन गेलो ना तर यात माझी जाणार नाही, लाच तुझी जाणार आहे. हा पण काही ठिकाणी असं फसस ना माणूस. एक गावात मंदिर होतं, मंदिराचा पुजारी पडको मंदिर जुनं मंदिर होतं. पुजाऱ्याला असं वाटणं हाय मंदिरले थोडं सवार टाकून कलर वगैरे कर देऊत बा, रंगरंगोटी होई जाय, जरा उभारी पण दिकीन मंदिर. 1 रुपयाने आवक होते. पुजारी हुशार होता, व्याजना 50,000 रुपये उचलेली ना. व्याजना 50,000 चालण्यात बहिणी सो जावा. व्याजना 50,000 उचलेली ना. मंदिरले रंगरंगोटी कलर वगैरे करायचे. मंदिरना पुजारी इथला हुशार होता, म्हणे आपल्या असं करणं त्या आरतीला डायरेक्ट राजालेच बोलावणं शे. म्हणजे राजाने जरी आरती करी ते दक्षिणा काहीतरी 5-50 हजार लाख रुपये ती जाईल. त्यामुळे 50,000 दिन कर्ज फिटी जाईल, 50,000 मंदिरला राहायचा तिनं आपलं नेमन होई जाईल म्हणे. आता नेमका राजाला आरती करायला बोलावं. राजाने आरती करली नाही, ताटमा 100 रुपये ठी दिन निघी घ्या. पुजारीले नेसता उलटा काम चाले, ज्यांना भरोसावर 50,000 उचलेले तर 100 रुपये ठीक आहे. ते काय फाशी लेवा नसेल म्हणे आई. पण पुजारीनं डोकं चालवलं. पुजारीनं डोकं चालवलं, तो 100 रुपया घेतला, मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिला. लोकांना सांगायला लागला पुजारी ऐका ऐका ऐका, आपल्या मंदिरात आपले राजे आलते आरती करायला आणि देवाच्या मंदिरात राजानं दक्षिणा लावली आणि त्या दक्षिणेचा आपल्याला लिलाव लावायचा, लिलाव करायचा, लिलाव. लोके म्हणे राजाने दक्षिणा ठेवले काय शेन काय नाही. एक म्हणे 11,000, दुसरा म्हणे 25. पुजारी म्हणे का रे पाणी बिनी टाकवतं का म्हणे पिवान टाइमले दूध मा. तुमने लगे तटे नजर जा असं काय माहिती सांगान करता थोडी येईल मी आठे. 25,000, दुसरा म्हणला 50,000, तिसरा म्हणला 75,000. कारण राजानं दान केलेलं आहे, काय आहे काय नाही. 75,000 पर्यंत लिलावाला आणि राजाचा रथ निघत होता. तोपर्यंत राजाचं लक्ष गेलं. प्रधानाला सांगितलं, म्हणले मंदिराच्या बाहेर आपण आत्ताच आलो ना, मग मंदिराच्या बाहेर गर्दी कसली आहे म्हणले बघा ना. प्रधान हो ना, प्रधाननी देखा तो दांगडो म्हणे बापरे आटे ते राजान टेल दक्षिणा लिलाव चालू शे. प्रधान पळत पळत घ्या म्हणे राजे म्हणे काय तुम्ही जी वस्तू तिथं मंदिरात दान केली ना म्हणे हा त्या वस्तूचा लिलाव चाललाय म्हणे. कटपर्यंत जायला म्हणे 75 लाख. कदाचित मी आता होऊन 1 लाख बी वगैरे सॉरी 75,000 मी आता होऊन ती 1 लाख बी बोलली नव्हती म्हणे कोणी. राजा पयत पयत पुन्हा पुजारीना हात धरली ना म्हणे भाऊ मीच लेस म्हणे वस्तू 1.25 लाख रुपये देस म्हणे. काय सांगितलं 1.25 लाख रुपये दे फक्त मोठू काढजो नको म्हणे. कारण मूठ उघडल्याच्या नंतर इज्जत कोणाची जाणार होती राजाची. तवस पाहिन मन पडेले जाकेल मूठ. राजानं सांगितलं 1.25 लाख दिवस फक्त मूठ नको उघडतो म्हणे.
घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची लाज जाते, म्हणून देणाऱ्यानं देताना हुशारीनं द्यायचंय. बरोबर आहे ना? हा, बाकी नसले असं वाटत सप्ताह त्याच नाही भाऊ करले तीन भाऊ, तसं नाही राहत. प्रत्येकानं हातभार लावला पाहिजे. बाकीने बाया सांगते महाराज तुम्ही सांगता ते गण खरंच आहे, पण मना हातमा सत्ता नाही, अव मरी जायचो मग पण स्वाबी बी देत नाही. मी कथाईन दान करसू, टेन्शन लेवा नाही बहिणी सोन. तुमना मालकने जर पैसा दिनात नाही ना, खुशाल दाई की टाकानी. हा मग काय दान कर नाही म्हणल्यावर काय दखाना बारीक सुरे. बरोबर आहे का नाही? हा, आणि बऱ्याच ठिकाणी वसना असं बाबा हो असं आयडिया देवा म्हणा गावात सप्ताह होता म्हणे भाऊ तून काका येत नाही, आता सप्ताह पावती लेवाल मीच घेऊ गावामध्ये 150 नव्हतो जरासा. ती मावशी म्हणे भाऊ तून काका फिराव कराय ना, तो काय देवाव नाही, असं कर तून काका कथा घ्या का मग तू गुच्चू पी लागजो म्हणे. हा तो काका घ्या बैर दिशाले मन दख चौक माही म्हणता काका घ्या मी गहू काकूनकडे. काकूने मस्त तगारी भर दाय काढी हारभरा ताय दायनं ते तगार भरेल मग डोकावर चढावून टाइमलेस काका येईन उभा राहील म्हणतो बालता बाकर घालतो काका. अहो काय टाया बसू द्या म्हणतात, पण काका तीन काकू बोलती हुशार. काका म्हणे काय काय कराय नाही. अहो माय म्हणे त्या सप्ता माई येल दायशे तो 2 पैसा कमी माई की राय ना म्हणे. इथला हुशार काका काय काही मक्की चूच राहतस. तिथं गरमाने दाय बी काढी आणि गरमाईन त्यांनी स्वतः दाय बी काढले ना, दोन्ही गरमान्याच होत्या. तो माल सांगे अरे म्हणे महाराज इथला भाव लाय राय ना, आई दाय कशी म्हणे घरनी दाय कशी कितला फरक आहे म्हणे. म्हणता अरे भाऊ तुना माल फरक आहे रे आप्पा. दान धर्म करायला पाहिजे, दान धर्म करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची लायकी ओळखू येते. तुकोबा राय सांगतात देवा. हां पहिले तर मला तुम्हाला सांगायला आवडेल, मी कीर्तन करत असताना पहिले तर तुम्ही मला आमचे कानादेशाचे सुपुत्र म्हणतात, खानदेश रत्न म्हणतात. मग त्यासाठी मला मनी भाषांना वापर करणार रास बाबा. इथल्या बड्या पदव्या दिदी ना तुम्ही. आता योगायोगीतला चांगला आहे जेव्हा भगवंत सोबत असतो ना बाबा. हाँ जलने वाले कितने भी जल जाए भाई, अगर साथ में कन्हैया हो तो सब कुछ ठीक होता है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब कर्म मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. तुमच्या धुळ्यामध्ये मला खानदेश रत्न पुरस्कार भेटला होता. आणि योगायोगीतला चांगला आहे की आत्ता 4 दिवस झाले नाही तेव्हा मला राष्ट्रीय कीर्तनकारचा पुरस्कार भेटला पुण्यामध्ये. मग बाकी ना कितला का किडा पाडत ना भगवान मन संगेशे आडे काय कोणती की नाही राही ना बा, कारण किडा पाडणारच हा सांग मुझे डंग लाई राही ना तू आता आहे ओ पोपट आता आहे तरी किडा पाड राही ना का रे बायकोन समोर बोलाले तात्रा वस्तू. आणि नेमका असं आहे बाबा आपलं जर थोडंफार बी काय चुकणं ना याटे बसेल पटा चांगला येतस, बोलणारा त्या राहतस, ज्याशने बायका बी ऐकतेत नाही ते आपल्याशी काढतस. मला ते विशेष वाटच तो आई म्हणा ते म्हणणं असं आहे त्यासले हो आप्पा पहिले तुतून बायकोला आवर रे काटा असं. वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता. देवा तुझ्या दारात आलोय आणि तुझ्या दारात आल्याच्या नंतर जर मी खाली हाताकन गेलो तर यात माझी लाज जाणार नाही, लाज तुझी जाणार आहे असं महाराज सांगतात शेवटच्या चरणामध्ये. परंपरा दास मी अंकित दास मी अंकित. वंश परंपरा दास मी अंकित दास मी अंकित. वंश परंपरा दास मी अंकित दास मी अंकित. वंश परंपरा दास मी अंकित दास मी अंकित. तुका मोकली का लाज कोना, तुका मोकली का लाज कोना, तुका मोकली
वाच पाराने राखला दारवंत दारवंत वाच पाराने राखला दारवंत राखला दारवंत वाच पाराने राखला दारवंत राखला दारवंत वाच पाराने राखला दारवंत साध्या सोप्या भाषेमध्ये 3 चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी काय करायचे, जर देवाकडे मागण्याचा आपला सुद्धा अधिकार व्हावा असं वाटत असेल तर सगळ्यांनी हातानं टाळी मुखानं नामचिंतन करायचे. ज्यासले हात होतील त्यासले हात वाजा, टाळ्या वाजा. अजून नाही ना, थांबा ना, बापरे असं सांगता दूध वाज राहतात. थांबा, खरंच वातावरण भारी आहे, मला तर आनंद वाटतोय. आणि जर वातावरण असं असलं की मला सांगायला आवडतं की इतके भारी लोक आहेत, सहज बोलतोय तरी लोक हसले, एवढ्या प्रसन्नतेने कीर्तनात बसले की त्यांचा चेहरा बघूनच मला असं वाटतं की मी अजून काहीतरी बोलायला पाहिजे. हां, पण कसं आहे ना, कदाचित ही बसलेली मंडळी 95 तर 98%, जसं मायच्याकडे लेकरानं काकर मागितल्याच्या नंतर माय बरोबर भाकर देते, म्हणजे लेकराची भाषा मायला कळते, तसं 98% लोकांना कळलं असेल माझं कीर्तनातून म्हणणं काय आहे. हो, कळलंच असेल. जमाना आहेत त्यासले काही बी बोलेल पटीचा सामना महाराज मस्त बोलत बोल, ज्यासले किडा पाडणार चांगलं सांगेल बी किडा पाड टाकतस, बरोबर आहे की नाही. पण इथं बसणारा समाज सुज्ञा आणि सगळे असे टवटवीत आणि प्रफुल्लित चेहरे करून बसलेत म्हणून मला आनंद वाटतोय. आणि आपले कीर्तन मग असं चितलागस असा लोके राहणार, अशा म्हणे माया बहिणी, आता म्हणा तरुण भाऊ, म्हणा काका बाबा, असा लोके राहणार का म्हणा कीर्तन मग बोलतं चितलागस. हां, सहज बोलणं तरी असायला पाहिजे. हो, सहज बोल राहणं तरी अशी राहणार. इथलं भारी वातावरण शे. नाही तर काही ठिकाणी आम्ही हसाडू ते हसतात नाही, रडावं ते रडतात नाही. मग आपल्या असं वाटत एकला पेटा का पण लई नको, दोर बी लई यायला पाहिजे होता. पण इथलं भारी वातावरण शाट आहे, सहज बोल रहे ना तरी सुद्धा लोक हशी राहणार. खरंच मायावन दादा हो, धन्यता द्यावी तेवढी थोडीशी. तुम्हाला हसणं म्हणजे मला स्फूर्ती देणं आहे, बरोबर आहे की नाही. खरं तर कीर्तन म्हणजे हसण्याचं साधन नाहीच आहे, हे मला पहिले मान्य करावं लागेल आणि तुम्हालाही सांगायला आवडेल. कीर्तन हे हसवण्याचं साधन नाही आहे. पण मी पहिले चिंतन बी मान्य केले. आपण जर चिंतन मांडू ना लोक असा दबतो, हो तिने आव रे भू, मग मला पक्क समजी गे आपलं वावर म्हणजे कांदाच नाही, दुसरा पिकेच ना, नांदमा काय पडू नको भू, सरळ कांदा लावत जाईन, लगेच इकत जाईन, कांदा रोप तयार ठेवत जाईल. एकदा ना माहिती पडी की ना उत्पन्न काय निघावशे असं. अरे रडवणारे तर गल्लीत गल्लीत आपल्या आजूबाजूला राहतात, रडवणारे, दुःख देणारे. मला असं वाटलं की रवी किरण महाराज या माध्यमातून तू लोकांना थोडं हसवण्याचं काम कर, तेवढं समाधानी तरी होतील विचार. तुम्हाला सांगतो, जीवन जगत असताना एकदम आनंदीत जगायचं, दुःखमा काय जगानं. आणि मला पक्की गॅरंटी, मन कीर्तन मा जर बशी घ्यात ना, हां मन कीर्तन मा जर दिल खोलीन बशी घ्यात, मनाबद्दल जर द्वेष नाही राहणार, मनमा पक्की गॅरंटी इथला हसाल भेटस ना. हो, तरुण भाऊसले काहीच सांगणार नाही, कारण असं सांगणं म्हणजे मन चुकीनं राही. म्हातारा बाबाजले सांगणार म्हणजे 60 ना पुढे येतच. मना कीर्तन मा दिल खोलीन आशिली ना 60 वर्षनी पुढला ज्या बी बाबा आहेत ना त्यासल्या गॅरंटी देईन सांगतस तुमले अटॅक यावं नाही. हा, कारण दिल खोलीन आशिली ना 6 महिना अटॅक येणारच नाही, आपली गॅरंटी. मग बाकीना बाबा म्हणतच होते का हो महाराज 6 महिन्यानं काम होई गे, पुढे काय करा ना, मला बोलायला यावं ना 50-60 दे द्यावा ना. जग नाही म्हणल्यावर काय पैसाच कडे दाखा ना, बरोबर आहे का नाही. किती भारी वातावरण आहे, एक नंबर वातावरण आहे. आता सगळ्यांनी काय करायचंय, हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. हरी हरी जय 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 जय
रखुमाई ओ पारकुमार रखुमाई रखुमाई आता थोडं बसल्या नंतर काढतात फोटो. ते आपण फोटो काढायला लागतो तुम्ही असले असं वाटत कार्यक्रम सरी घ्या तुम्ही फोटो दडकायला अरे आमले जाऊ द्या जाऊन आपण नंतर काढतो फोटो. ऐका तुम्हाला सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला बरं खरं खरं सांगा. आणि तुम्हाला माहिती आहे आपला कीर्तनी सांगता जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत कीर्तनी सांगता होत. कोणी कोणी भजन म्हणलं खरं खरं सांगा. नामपूरकर दादा खरं का भजन खरंच ना मायच्यान भजन गाताना एवढं अंतकरणापासून असलं पाहिजे का. हा मला तुमले आवडीन तसं मनानं आवडस. इतकं वेडं व्हायचं देवाच्या भजनात इतकं वेडं व्हायचं जसं की खरंच वेड लावलं बया कानाने मला खरंच वेड लावलं बया देवाने मला. नका चेहरा दाखा बाईस ना बाकी म्हणतात म्हणू का हो माय हो म्हणता आला काय मजा न म्हणत हो माय. भजन म्हणत असताना अजिबात लाज ठेवायची नाही. कदाचित माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचावं. लोकांनी काय म्हणलं याच्याकडे लक्ष दिलं नाही. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल जीवनामध्ये तर अजिबात लोकांच्या नादी लागायचं नाही. माझ्या माया बहिणींना मला सांगायचंय लोक कोणाला चांगलं म्हणत नाही हो. त्यासले फक्त स्वतःने अंडेर आवडत दुसऱ्यांना अंडेरना किडाच पाठत लोके. हा मनीषी नाही ना लोके काय म्हणतात साई डोका माई काढ टाका हो. पहिला लोके होता त्यासनी मानसिकता अशी होती जर कधी माहेर मा पोरणी करा ना करा ना बाबा तुमले मनातील मोठा अनुभव याव. पोरणी जर माहेर मा करा ना मायबापच सांगेत बहीण जेठना पोरेस ना देरणा पोरेस ना कंटाळा नको करू बरं हो. आपली म्हणे देरणं ते घरनं जेठनं ते पोटणं रास. पहिला मायबाप शिकाडेत आते मम्मी ते माझ्या देराणीचं माझ्या जेठानीचं पोरगं माझ्या पुढं पुढं करतं काय नाही अशी बुताडा खुल्ल्यात जाय. पहिला मायबाप सांगेत देरणं ते घरनं जेठनं ते पोटणं रास. आते आता गणच बदली जायला बहिणीसोन आता इथलं बदली जायचे हिशोबना बाहेर बदली जायचे. बदलानं मी सांगायचंच पण आज आपला दिवस नाही तो कारण आज मागणी सांगायची होती मला. मनीषने आज जुनं काही सांगायला भेटणार नाही बोलले होत्या काय होत नाही. मोबाईल येतो नाही काही नाही ताई काही नाही वसते इथलं तिथलं तो तुम्हाला बी दोष नाही येतो मना सुद्धा 3-4 दाव काही पण ना आठे. मोबाईल म्हणजे बिन मायबापनं लेकरू येते कवय रडी पडीन त्यानं सांगता येत त्याला का माय का बाप कवय बी भूक असते त्यांबस लागानच नाही हो. आणि खरं सांग काय मोबाईलने इथला येडा करत माऊली बाबा कुणाल बाबा इथला येडा करते लोकेशले मोबाईलने हिशोबना बाहेर. एक भाऊ मोबाईलनं व्हॉट्सअप चालवता दुसरा घरमा घुशी घ्या. ती बहीण बी सिरियल दाखा मा इथली येडी होती तिला असं वाटणं म्हणा मला कजून तिने बी सिरियल दाखता चहा ठेदीने चाना कप भरले नी टिपॉयवर ठी देना हो व्हॉट्सअप चालवता ध्यान मागून बायकोन कप ठी देना भाऊ हा कप उचलत पेवन टाइमले दकस वो म्हणा बा पीओपी दुसरा घर निशे म्हणे मी का दुसरा घर मागुशी आहे भाऊ म्हणे. आणि जर आता मला दुसरा घर मागुशल मग त्या घरना मालकनी जर दखत याव साधा गोमाल कुमचाड करी त्यांना येवान पहिले पैन पडीन म्हणे अव घर माई जीवलीश नाही पैस तिथला मग घर ना खरा मालक घुशी राहता घरमा यांना निघाना गाव त्यांना घुसाना गाव दोन्ही दारमा येरायला भेटणार. याला असं वाटे अव माठ टाकीन म्हणे आधी आणि तो घर ना मालक याली विचारा मी का तुम ना घर मागुशी येऊन उभी तो बी फेसबुक मा येडा ते काय मोबाईल न काय खरं राहील निशे बाबा हो.
इथला येडा बनाय ठेवले त्या मोबाईलच नाही. मी एक जण जेवणलेलं घ्या मला जेवणलेलं घ्या बस नो त्या पाहून सुरू करते ना बाबा म्हणतं काय बायको बोलती डोकं उठाडशे म्हणे म्हणतं मग पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर डोकं लायतेस म्हणे गाया सुद्धा देस मारायला बी उठीस म्हणे. म्हणतं तू नाही रे घर परात दांगडो आहे त्या तेवढं बरं आहे. दुडा मा एक बी बहीण तशी नाही तुम्ही नाही करतेस ना मालेगाव सॉरी मालेगाव मा हा म्हण डोका मा दुडच गुज जायचे मालेगाव मा पहिला मग होतं बा मालेगाव पण थोडं याद पडता पडता मला असं वाटतं मन गाडी पुढे निघावी म्हणतो दुडा मग याद हां विठ्ठल विठ्ठल महाराज बायको इथे डोकं उठाडे पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर काय बी बोलस कधी कधी येणार रांता रांता बी जाडो उडी फेकच म्हणे म्हणतं बघ घर परत दांगडोय काय टेन्शन लिहू नको म्हणतं. हा ते नेमकं त्या भाऊन घर जेवण होतं मला त्यांना मागाल नव्हतं स्वयंपाक वगैरे ती ताई म्हणे हे जेवण तयारी बसा म्हणे जेवण लिहा ते 2 आसन टाकेलं होतात मी बस नव्हतो घर मालक बी बसना नेमका पहिला का घुसलो तिथला मग तो भाऊ खाता खाता उठना जिनावरला का दाबावर पै घ्या मग मन ध्यान मावून यान पहिलेच सांगेल होतं मन बायको येडी आहे पाहुणा दकत नाही पै दकत नाही कोणा बी समोर काय बी वडी फेकस म्हणतं आवराय जाईन मालेच कुटी टाकी बघ मी बी जिना वाटे ती बहीण ना मागे तो भाऊ मागे तो दाबावर मी बी जिना वाटे पैनू त्यान मागे तो माल म्हणे का हो महाराज आता कदा उन्हात म्हणे तुम्ही म्हणतं भाऊ तू पै येतो ना मी बी पै उनो तू पहिलेच सांगे मन बायको येडी आहे म्हणे माल कुठी काढस तू राहाय जाशील मीच कुठाय जासू भाऊ म्हणशील पै उनो म्हणे महाराज तुमले इथलं बी समजत नाही म्हणतं काय होय ना अहो खाले रेंज ना प्रॉब्लेम आहे म्हणशील वर बोलालू नो हो भाऊ आई खाले सांगते अरे हो काका कसाल म्हणा म्हातारा माणूस ना जीवन हाल करा मोबाईल काय करतील त्यासनं काही सांगता येत नाही. पण आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची सगळ्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. माझ्या मीराबाईनं लोकांचा विचार नाही केला पायात घुंगरू बांधले आणि नाचली. समाज काय म्हणेल त्याच्यापेक्षा माझ्या देवाला काय आवडतं ते करून करायला पाहिजे बरोबर आहे की नाही. लोकांना काय आवडेल लोकांना आवडीनिवडीचा विशेष डोक्यात ठेवायचा नाही. लोकेशले काही नाही आपण चांगलं कधीच आवडत नाही. तुम्ही जर कधी बंगला बांधी टाका तरुण भाऊले सांगस जर बंगला बांधी टाका तुम्हावर प्रेम करणारा सांगतील काहीच वय नाही हो 30-35 वर्षनी वय मग बंगला बांध टाका पोऱ्यानी पण ज्यातले किडा पाडणार त्या एक सांगते हा सहज बांधावस का हो काहीतरी सापडणं वगैरे ते आले बाकी ते इथला नीच राहता ना दुसऱ्याला कमी लेखान करता तुमले नाही माहित हो 6 रुपयाने उपा डेले त्यांनी कितला नीच धंदा आहे लोकांच्या नादी लागायचं नाही. लोक काय म्हणतील त्याच ना आनंदामध्ये तुम्ही खुश कराल घ्यात ना आयुष्यभर आपलं आपण स्वतःसाठी जगणतच नाही कारण लोक कोणले चांगला म्हणतात नाही. मी पहिला मग सांग जन्म देणारा बाप मा सुद्धा दोष काढणारी अवलाद येतो तुम्हाला मनामा दोष काढत नाही कसावरती मनीषीन लोकेशले काय आवडस हाय डोकं माही काढ टाका हो भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे आणि नुसतं प्रोसिजर मनीषीने बाजूवाला कराय ना मनीषीने आपण बी करा असं नाही. इतकी वेळी भक्ती करायची ना इतकी वेळी भक्ती करायची जसं की आपल्याला कोणी म्हणलं पाहिजे काय जागतीच होत बघतो ना इतकं वारे आलं पाहिजे नामचिंतनात इतकं वारे आलं पाहिजे किती आलं पाहिजे अवचित भरेला वारा माझ्या मल्हारी रायाचा अवचित भरेला वारा भरावांसाठी आपले कोणीतरी वारं भरावणारा पण भेटायला पाहिजे ते भेटण्यासाठी संगत चांगली करावी लागेल आणि संगत चांगली झाली का मग आपण शिकतो बहिणी हो तुम्हाला सांगतो कसं म्हणलं पाहिजे लाडकी लेकमी संताची हो लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संताची हो लाडकी लेकमी संताची हो लाडकी लेकमी संताची हो लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संताची हो लाडकी लेकमी पण ऐकतो वयवस माहितीये का
जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सद्गुरू भेटतात ना, गुरु भेटल्याच्या नंतर हे सगळं ज्ञान भेटतं. हां, बरोबर आहे ना. आपल्या जीवनात गुरु भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते, बरोबर आहे ना. हां, पण गुरु भेटणं गरजेचं आहे, मग आपल्याला देवाशी नातं जोडून देतो. म्हणून आता तुम्ही काय करायचे, वेळ झालेली, सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, जशी माझ्या राध्यानं केली, माझ्या मीराबाईने केली. हां, मी जाऊ लागून ती गवडण म्हणत नाही, तो लागून आपली कीर्तनी सांगता होत नाही. अंतकरणापासून राधेनं देवावर प्रेम केलं, कसं आहे का.